वेलकम अगेन. आज आपण बघणार आहोत व्हॉट इज ऑर्बिटल, म्हणजे ऑर्बिटल्स म्हणजे काय. आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायचं आहे शेप ऑफ ऑर्बिटल्स, पण ते समजण्या अगोदर आपल्याला काय माहिती पाहिजे, ऑर्बिटल्स म्हणजे काय असतात. बघा, स्टार्टिंगला जेव्हा बोर्स ॲटॉमिक मॉडेल सांगितलं गेलं किंवा बोर्स ॲटॉमिक मॉडेल आपण स्टडी केला तर आपल्याला काय समजेल, त्याच्यातून मेन एनर्जी लेवल्स असतात. म्हणजे काय, न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन काय करतो, ठराविक एनर्जी लेवल्स मध्ये रिव्हॉल्व होत असतो. म्हणजे काय, आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर शिकलो, एनच्या व्हॅल्यू 1 2 3 4 5 6 7 पर्यंत असू शकतात. मग त्याच्या व्हॅल्यू आहेत 1 2 3 4, त्या काय करतात, मेन एनर्जी लेवल सांगतात. मग आपण आता काय सांगतोय बोर्स मॉडेल मध्ये की ते जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या भोवती ठराविक एनर्जी लेवल्स आहेत आणि त्या एनर्जी लेवल्स मध्ये इलेक्ट्रॉन काय होतोय, रिव्हॉल्व होते. त्याच्यानंतर स्टडी केला गेला आणि काय सांगितलं गेलं की इलेक्ट्रॉन जो आहे तो काय करतोय, ड्युएल नेचर दाखवतोय. काय करतोय, ड्युएल नेचर दाखवतोय. म्हणजेच काय करतोय, तो ऍज अ पार्टिकल म्हणून पण आपल्याला प्रॉपर्टी दाखवतोय आणि वेव्ह म्हणून पण काय करतोय, प्रॉपर्टी दाखवतोय. त्याच्यामुळे काय झालं, आपला इलेक्ट्रॉन जर वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर दोन्ही दाखवत असेल तर आपल्याला त्याच्या कोणत्या प्रॉपर्टी कोणत्या वेळी कन्सिडर करायच्या हे समजणार नाही. मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला की आपल्याला डिफिकल्टी जायला लागल्या लोकेटिंग इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची पोझिशन काय असेल हे आपल्याला डिटरमाइन करण्यासाठी काय यायला लागला, प्रॉब्लेम यायला लागला. मग नक्की नेचर कोणतं घ्यायचं आपण स्टडी करायला, एक तर पार्टिकल नेचर घ्यायचं का वेव्ह नेचर. त्याच्यामुळे आपल्याला काय झालं, त्या लोकेशन शोधण्यासाठी, इलेक्ट्रॉनची लोकेशन शोधण्यासाठी आपल्याला काय यायला लागल्या, डिफिकल्टी जायला लागल्या. मग त्याच्यावरती ओव्हरकम करण्यासाठी स्क्रॉडिंजर या सायंटिस्टनी काय केलं, एक सेट केला इक्वेशन्सचा, जो काय करतोय परत आपल्याला सांगतोय एनर्जी अँड प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची त्या एनर्जी आणि त्या इलेक्ट्रॉनला फाइंड करण्याची काय जी प्रोबॅबिलिटी आहे ते डिटरमाइन करण्यासाठी त्यांनी काय केला, एक सेट ऑफ इक्वेशन्स काय केला, डेव्हलप केला. मग त्याच्यानंतर आपल्याला काय समजलं, एक 3D अरेंजमेंट आहे पॉइंट्सची वेअर इलेक्ट्रॉन्स कॅन बी फाउंड. म्हणजे काय, न्यूक्लियसच्या भोवती एक 3D अरेंजमेंट आहे. त्या अरेंजमेंट मध्ये ठराविक असे पॉइंट्स आहेत की ज्या पॉइंटवरती आपल्याला इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे, जास्त आहे. मग त्या प्रोबॅबिलिटीचा जो पॉइंटचा तो एरिया आहे, ज्या पॉइंट्स वरती इलेक्ट्रॉन असण्याची शक्यता जास्त आहे त्या पॉइंटचा जो एरिया आहे त्या एरियाला आपण काय म्हटलं, इलेक्ट्रॉन क्लाउड म्हणलं. आणि तो इलेक्ट्रॉन क्लाउड म्हणजेच आपण त्याला आता काय म्हणतोय, ऑर्बिटल म्हणतोय. याचाच अर्थ काय, ऑर्बिटलची डेफिनेशन काय आहे बघा, ऑर्बिटल इज द पाथ ऑफ इलेक्ट्रॉन और प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन्स असण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती कोणकोणत्या पॉइंट्सला जास्त आहे ते पॉइंट्स आपण काय केले, डिटरमाइन केले. आणि त्या पॉइंट्स भोवती काय केली, एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली. आणि ती इमॅजिनरी लाईन ड्रॉ केलेल्या त्या लाईनच्या आतमध्ये जो काही एरिया आहे त्या एरियाला आपण सध्या काय म्हणतोय, ऑर्बिटल म्हणतोय. सपोज आपण काय म्हणतो, न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसच्या भोवती काय करतोय, तो इलेक्ट्रॉन आहे तो ह्या एरियामध्ये आपल्याला सापडतोय. मग ह्या एरियाच्या भोवती आपण काय केलं, एक लाईन ड्रॉ केली आणि त्या लाईन ड्रॉ केलेल्या आत असणाऱ्या एरियाला आपण काय म्हटलेलं आहे, ऑर्बिटल म्हणलेलं आहे. हे जे काढलेलं आहे ते कोणतं ऑर्बिटल आहे, एस ऑर्बिटल. एस ऑर्बिटल काय असतं, स्फेरिकल असतं. मग आपल्याला काय सांगायचं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन अराउंड ए न्यूक्लियस इज कॉल्ड एज ऑर्बिटल. आता प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन समजण्यासाठी आपण काय करू, एक एक्झाम्पल घेऊ. आता सपोज मी म्हटलं, एक स्टुडंट आहे, तो 11 वाजता कुठे कुठे असण्याची शक्यता आहे. म्हणजे त्याची उद्या 11 वाजता कोणकोणत्या एरियामध्ये असण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. तर काही लोक म्हणतील उद्या 11 वाजता तो बसमध्ये असेल, काही म्हणतील उद्या तो 11 वाजता बस स्टँड वरती असेल, काही म्हणतील तो कॉलेजमध्ये असेल, काही लोक म्हणतील तो पर्टिक्युलर लॅब मध्ये असेल, काही लोक म्हणतील लायब्ररीत असेल, काही लोक म्हणतील प्लेग्राऊंड वरती असेल. मग तो स्टुडंट उद्या 11 वाजता असण्याचे हे जे पॉसिबिलिटीज आपण बघितले, त्या पॉसिबिलिटीचे जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्स भोवती काय केलं, आपण एक एरिया ड्रॉ केला. सपोज आता इलेक्ट्रॉनच्या भाषेत म्हणायचं गेलं
तर काय म्हणतो आपण, न्यूक्लियसच्या भोवती तो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असताना मॅक्झिमम टाइम तो इलेक्ट्रॉन कोणकोणत्या पॉइंट्स वरती असू शकतो त्या पॉइंट्सला आपण काय केले, ते पॉइंट्स आपण सगळे डिटरमाइन केले आणि त्या पॉइंट्सच्या भोवती काय केलं, एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली. त्या लाईनच्या आतमध्ये जो काही एरिया येईल त्या एरियाला आपण काय म्हटलेलं आहे, ऑर्बिटल म्हटलेलं आहे. म्हणजे काय, इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटल मध्ये कोणत्याही पॉइंटला त्या क्षणी असण्याची पॉसिबिलिटी काय आहे, जास्त आहे. त्यामुळे आपण काय म्हणतोय, व्हॉट इज अन ऑर्बिटल. ऑर्बिटल इट इज अ पाथ ऑफ इलेक्ट्रॉन और इट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. ठीक आहे, हे काय होतं, ऑर्बिटल काय असतं, हा पॉइंट आपण आज शिकलो आहोत. आता आपल्याला काय करायचं, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायचं शेप्स ऑफ ऑर्बिटल्स. आता शेप्स ऑफ ऑर्बिटल्स माहिती असण्यासाठी आपल्याला अगोदर ऑर्बिटल्स माहिती पाहिजे होते. आता ऑर्बिटल्स आपल्याला काय असतात हे समजल्यानंतर आपण काय करणार आहोत, आता शेप्स ऑफ ऑर्बिटल्स बघणार आहोत. त्यात काय काय बघणार आहोत, एस ऑर्बिटलचा शेप, पी ऑर्बिटलचा शेप आणि डी ऑर्बिटलचा शेप. हे पॉइंट्स आपण काय करणार आहोत, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. जर काही समजत नसेल तर प्लीज कमेंट करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू आपण. थँक्यू.